स्वप्न गृहिणींच्या स्वतःच्या हक्काच्या स्वयंपाकघराचे, स्वप्न लहान मुलांच्या खेळण्याच्या जागेचे, स्वप्न रोज लागणाऱ्या पाण्याची वणवण थांबवण्याचे, स्वप्न तरुणांच्या उन्नत जीवनशैली व राहणीमानाचे, स्वप्न आई वडिलांचे आपल्या मुलांच्या गृह स्वप्नपूर्तीचे आणि अशी अनेक स्वप्ने साकार करण्यासाठी आपण एकत्रित वाटचाल करीत आहोत. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. अशा या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत आणि त्यामुळेच आपण अत्यंत आनंदाने आपल्या हक्काच्या नवीन घरात आपले सण व आनंदाचे क्षण साजरे करू शकाल. जो आनंद तुम्ही आपल्या मित्रपरिवारासह आपल्या मनाच्या मोठेपणाने साजरा करीत होता, तो आता वाढलेल्या जागेत दुप्पट करण्याकडे आपण एकत्र वाटचाल करूया. सुगी ग्रुप विश्वासू, अनुभवी आणि प्रामाणिक असा हा उद्योग समूह आहे. खरं तर सुगी म्हणजे सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस. तरी एक छोटी चित्रफित आमच्याकडनं दाखवलेली आहे. आता मी तुम्हाला सुगी कधी इस्टॅब्लिश झालं, आजपर्यंत काय काम केलं, कसं केलं, किती वेळात केलं याच्याबद्दलची थोडी माहिती देणार आहे. तर सर्वप्रथम सुगी ही कंपनी 1986 साली स्थापन झालेली आहे. सुगीचे चेअरमन श्री सुभाषजी देशमुख यांनी ही कंपनी 1986 साली चालू केली आणि त्यानंतर 86 पासून 2005 सालापर्यंत त्यांनी अनेक प्रकल्प मुंबईमध्ये खूप चांगल्या पद्धतीने राबवले. 2005 साली त्यांचे सुपुत्र श्री निशांतजी देशमुख यांनी त्यांच्या वडिलांची कंपनी जॉईन केली. कंपनी जॉईन केल्यानंतर त्यांनी या कंपनीचं एक वेगळं विजन बघितलं होतं. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा त्यांनी कंपनीच्या मध्ये काही चेंजेस करण्याचे ठरवलं. कंपनीचं नाव त्यांनी पहिल्यांदा बदललं. तर बदलण्यामागची त्यांच्या काही संकल्पना होत्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की सुगीचे जे मेन चेअरमन आहेत त्यांचं नाव सुभाषजी देशमुख आहे व निशांतजी देशमुख जे त्यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या आईचे नाव गीता देशमुख आहे. निशांतजी देशमुखांनी त्यांच्या वडिलांच्या नावाचं व आईच्या नावाचं एक समीकरण केलं, म्हणजेच सुभाष देशमुखांचं सु व गीता देशमुखांचं गी असं एकत्रित केलं आणि त्या कंपनीचं नाव सुगी असं ठेवलं. तसंच सुगी म्हटलं म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुगीचे दिवस म्हणजे काय. म्हणजे आपली स्वप्न ज्यावेळेला पूर्ण होतात किंवा पूर्वीच्या काळामध्ये किंवा आतासुद्धा जेव्हा चांगलं आपण शेती करतो किंवा आणि त्याचं पीक चांगलं निघतं त्यावेळेला आपण काय म्हणतो की सुगीचे दिवस आले. तर घराचं स्वप्न पूर्ण होणं म्हणजे सुद्धा प्रत्येकासाठी सुगीचे दिवस आल्यासारखेच होतात. तर घराची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही सुगीने घेतलेली आहे आणि ही कंपनी चालू केल्यानंतर जेव्हा चालू केली